नमस्कार. अर्जुनाला भगवंताच्या विभूती जाणून घ्यायच्या आहेत. त्याची सुरुवात भगवंताने खरं या अध्यायाच्या सुरुवातीलाच केलं आहे. काही विभूती भगवंतानी अर्जुनाला आणि आपल्याला सांगितल्यासुद्धा, परंतु आता हे का जाणायचं आहे असं अर्जुन आपलं स्पष्टीकरण देतो आहे. आपण अर्जुनवाचे काही 4 श्लोक पाहिले, आज 2 श्लोक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये हे अर्जुनाला का हवं आहे, जाणून घ्यायचे विभूती ह्या का जाणून घ्यायचे असा खरा म्हणजे प्रश्न आहे. की खरं तर 10 अध्यायापर्यंत भगवंत त्याला विविध पद्धतीनं मार्गदर्शन करतो आहे. पण आता तो असं म्हणतो की मला तू सगळीकडे आहेस, अंतर्बाह्य तू जिकडे तिकडे भरलेला आहेस, ते मला जाणून घ्यायचं आहे की तू नेमका कुठे कुठे आहेस, तुला कसं शोधायचं, कुठे शोधायचं असा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला आहे. 17वा श्लोक आहे. कथम विद्यामहम योगीं स्वाम सदा परिचिंतयन केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन मया. अगदी साधा वाटणारा पण अगदी अर्जुनाचा आध्यात्मिक वळण देणारा प्रश्न आहे. तो असं म्हणतो आहे योगेश्वरा. इथे भगवंताला त्यांनी वेगळं संबोधन वापरलं, योगेश्वरा म्हटलं आहे. नुसता योगिनी, योग्यांचा ईश्वर असं अगदी उच्च पद भगवंताच्या बद्दलचं त्याच्या अंतःकरणाचं इथे त्यांनी दिलं आहे. आणि असं पुढे म्हटलं आहे की मी कुठल्या प्रकारानं निरंतर तुझं चिंतन करू. अहम कथम सदा परिचिंतय. सदा पाहिजे, न थांबता, सहज, निरंतर, कायमचं असं तुझं चिंतन मला करायचं आहे. ते मी कथम, कोणत्या प्रकाराने करू. मला तर सगळं दृश्य जगामधल्या किती गोष्टी दिसत आहेत. तो युद्धभूमीवर आहे, मला माझे भाऊ दिसत आहेत, काका दिसत आहेत, मामा दिसत आहेत, आजोबा दिसत आहेत, मित्र दिसत आहेत. मी तुला कुठे पाहू असा अर्जुनाचा प्रश्न आहे. दुसरं आणखीन त्याला मला जाणायचं आहे, भगवंता तुला मला जाणायचं आहे. विद्या कसं तर केशू केशूच्या भावेशू, कोणत्या कोणत्या भावांनी मी तुला पाहू. आता भावांनी पाहू म्हणजे अंतःकरणामध्ये असा कोणता भाव पाहिजे की ज्यामुळे तू मला दिसशील. मला भलतं सगळं दिसतं आहे ना, दृश्य जगातल्या ज्या माझ्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला दिसत आहेत. आणि तू तर म्हणतोस मी सगळीकडे भरलेलो आहे, तर मला तू दिसावास, तो कसा दिसणार आणि मी तुला कुठे पाहू, कसा पाहू असा अर्जुनाचा खरं म्हणजे प्रश्न आहे. आणि हे सगळं माझ्याकडून मया चिंतया असते, हे माझ्याकडून योग्य पद्धतीनं ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला कळावी असं काहीतरी चिंतन माझं होईल असं मला तू सांग. म्हणजे हे अर्जुनाच्या या शब्दावरून आपल्या लक्षात येईल की हे काही तू ज्ञान देशील आणि मला कळेल असं नाही, माझंच मला कळणार आहे. कारण माझं चिंतन कसं होईल हे मला तू सांग. मी कोणत्या मार्गानं चिंतन करून तुला जाणून घेऊ असा खरा प्रश्न आहे. कारण हे जाणायचं म्हणजे काय आहे, दिसणारी वस्तू, समोर असणाऱ्या वस्तूमध्ये आपण तिचं नाव विचारू, आपण त्याचे गुण विचारू, त्याचा उपयोग आपण विचारू, हे सहज आपल्याला कळेल. पण तुला कसं जाणायचं आणि तुला जाणण्यासाठी जो काही विचार मला करायला हवा तो मी विचार कसा करू, मी चिंतन कसं करू असं तो विचार कर. योगीन शब्द वापरला. मी आता म्हटलं का की योगेश्वर असं म्हणते आहे. योगी म्हटलं की ऐश्वर, ज्ञान किंवा वैराग्य हे सगळे गुण त्या योग्यामध्ये येतात. त्याचा जो धर्म आहे, त्याचा जो औदार्य आहे, त्याचा जो शक्ती आहे, सगळ्या गोष्टी त्या योगीजवळ आहेत. आणि असा योग्यांचा ईश्वर, योगेश्वर असा दैवी गुण आहेत हे सगळे, आणि हे या योग्याजवळ आहे. त्यामुळे भगवान गोपाळकृष्ण तर योग्यांचे योगी. बरं, ते आधी म्हणजे ह्या संबंध सृष्टी निर्माण व्हायच्याही आधी ते आहेत आणि सृष्टीचा प्रवेश झाला तरी असणार आहे असं त्यांचं वर्णन केलं जातं. मग असं जर सगळं आहे तर या सगळ्या या विशेषण वापरताना कसं वापरत आहे की इतका तू मोठा आहेस आणि तुला मला जाणायचं आहे, ते मी कसं जाणू, कोणत्या पद्धतीनं मी चिंतन करू म्हणजे मला तुला ओळखता येईल असा खरा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता आपल्या लक्षात येईल की हा खरा योगेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण हा सर्वश्रेष्ठ असं म्हणायला हवं त्याला. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. कर्म करायलाच सांगतो आहे अर्जुनाला. त्यामुळे तो स्वतः काय आहे तर त्यांनी सगळ्या गोष्टींचं आचरण केलं आहे. कर्मयोगी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तो करतो आहे. इतक्या गडबडीच्या गोष्टीत आहे, युद्धभूमीवर आहे, प्रत्येक ठिकाणी त्या अर्जुनाला म्हणजे पांडवांना तो सहाय्य करण्यासाठी अगदी तयार आहे. निरनिराळ्या गोष्टी त्यांनी केली आहेत. म्हणजे आहे योगेश्वर बरोबर, पण म्हणून तो स्वस्थ नाही बसलेला, तर तो ह्या सगळ्या गोष्टी करतो. इतक्या गडबडीच्या जीवनात सुद्धा त्याचं जे मूलभूत स्वरूप जे आहे म्हणजे आत्मचैतन्य जे त्याचं आहे ते त्यांनी ढळू दिले नाही. तो योगेश्वरच आहे, तो करतो या सगळ्या गोष्टी.
राजा आहे, जे काही चुकीचं होतं ते दुरुस्त करतो आहे, पांडवांना मदत करतो आहे, सगळ्या गोष्टी तो करतो आहे. म्हणजे इतक्या सगळ्या गडबडीच्या कर्मयोगाच्या गोष्टी करूनसुद्धा त्याचं जे मूळ स्वरूप आहे, स्वतःचं म्हणून जे मूलभूत आत्मचैतन्य आहे, या आत्मचैतन्यापासून तो जराही ढळलेला नाही आहे. आणि अर्जुनाने हे ओळखलेलं आहे, म्हणून आत्ता त्याला योगेश्वर म्हटलेलं आहे. आत्ता या क्षणाला अर्जुनाचा हा भगवंत नुसता भाऊ, नुसता सखा, नुसता मार्गदर्शक असा तू योग्यांचा योगी आहेस. आणि असं सगळं असून तुझं जे स्वरूप आहे ते मला ओळखायचं आहे, तर कसं ओळखू सांग बरं. एवढं सगळं असून सुद्धा कुठल्याही प्रसंगात या भगवंताच्या हृदयाची प्रसन्नता किंचितसुद्धा कमी झाली नाही हो. आपण नेहमीचा अनुभव घेतो की एवढे मोठे प्रश्न भगवंतापुढे कुठलाही प्रश्न घेऊन जा, त्याचं स्माईल आहेच, तो छानपैकी स्माईल देतो. हा एवढा अर्जुन विषादयोग सांगतो आहे, निरनिराळे प्रश्न समोर आहेत, पण भगवंताच्या त्या प्रसन्नतेला किंचितसुद्धा त्या प्रसंगात कमी आले नाही असं आपल्याला त्याच्याकडे बघून दिसतं. म्हणजे बुद्धीचा जो समतोलपणा आहे किंवा चित्ताचं जे समत्व आहे, त्याचा जो कर्मयोग आहे, या सगळ्या गोष्टी अशा काही आहेत की तो योगेश्वर या विशेषणाला अगदी योग्य असं दिसतं आहे. म्हणजे त्याचं ते चित्ताचं जे एकत्व आहे ते किंचितही खंडित होत नाही आहे. तो एकाग्र चित्त आहे, त्याला जे करायचं आहे तेच तो करणार आहे आणि ते इतरांकडून पण करवून घेणार आहे असं सगळं आपल्याला दिसतं. आता हे सगळं अर्जुनाला माहीत नाही का? तर माहिती आहे. अर्जुन हे सगळं जाणत होता, तरीही तो भगवंताला योगेश्वर म्हणतो आहे आणि मी तुला कसं ओळखू असं म्हणतो आहे. आता हे जे ओळखणं आहे ते वेगळं आहे. आता हे ओळखणं म्हणजे हा काही नुसतं आत्ता म्हटलं तसं की युद्धामध्ये मार्गदर्शन करायला सारथी असणारा असं ओळखायचं नाही आहे की तू काय मला सल्ला देतोस, तो सल्ला कसा योग्य आहे त्याच्याबद्दल धन्यवाद देणं असं पण अर्जुनाचं एवढंसं काम नाही आहे. तर खऱ्या अर्थाने हा परमात्मा परमेश्वर आहे, सद्गुरू आहे, याची सगळी ओळख अर्जुनाला झालेली आहे, म्हणून त्यांनी योगेश्वर म्हटलं. खरं तर असं आहे की अर्जुनाने सुद्धा विद्यार्थी दशेत असताना म्हणजे गुरुगृही असताना जशी अस्त्रशस्त्र विद्या संपादन केली होती ना, तसं या वेदांताचं ज्ञानसुद्धा अर्जुनाने घेतलं होतं. असं काही नाही आहे की अर्जुनाला फक्त कर्मयोगच माहीत होता, युद्धच माहिती होतं, असं नाही आहे. या गुरुगृही सगळ्या ग्रंथांचं अध्ययन या मुलांकडून करून घेण्याची पद्धत होती. त्यामुळे जसं अस्त्रशस्त्र विद्येमध्ये ते पारंगत होते तसा हा वेदांतही जाणणार आहे अर्जुन, ते तो जाणत होता. आणि 10व्या अध्यायापर्यंत तर आपल्याला माहितीच आहे की भगवंतांनी अर्जुनाला जे काही सांगितलं ते सगळं पाहताच हे जे की परमतत्व आहे, भगवंताला परमात्मा जे काही म्हटलेलं आहे ते सगळं अर्जुनाला कळलेलं आहे. कळलेलं नाही असं काय कळलं नाही. म्हणजे अर्जुनाला हेही कळलेलं आहे की फक्त बौद्धिक पात्रतेने ह्या गोष्टी कळणाऱ्या नाही आहेत. तो जे परत आत्ता या प्रश्नामध्ये विचारतो की तुला कसं जाणू, या कसं जाणू या प्रश्नामध्येच आहे की अर्जुनाला सगळं माहिती असून सुद्धा तो असं का विचारतोय. याचं कारण नुसतं बुद्धीनं जाणण्याच्या या गोष्टी नाही आहेत. जो अधिक हुशार, जो अधिक डिग्र्या घेतलेल्या त्याला या गोष्टी आपोआप येतील असं जर वाटणार असेल तर तसं ते नाही आहे. बुद्धीच्याही काहीतरी पलीकडे ही गोष्ट आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या लक्षात आलं की त्याला जर जाणायचं असेल ते फक्त बौद्धिक आकलनामध्ये येणारी गोष्ट नाही आहे. या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या मनबुद्धीच्या पलीकडे असतात, गुणातीत किंवा देहातीत, बुद्धिअतीत अशा असतात की ह्या आपल्या आवाक्या बाहेर आहे कसं वाटतं पण पटकन कळून जातं असं जे की आहे. मग हे कशाने समजतं? तो छान शब्द अर्जुन वापरला की कशा प्रकारचं चिंतन करू ते सांग. तर चिंतनाने समजतं. आपण कर्म करतो, ज्ञान मिळवतो, भक्ती करतो, उपासना करतो, काही साधना करतो, पण जे काही करतो त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. चिंतनाशिवाय आपल्या या खरं तत्त्व जे जाणायला हवं त्या परमतत्वाकडे आपण येत नाही. हा खरा मूळ गाभा आपल्याला या विभूती योग सांगताना भगवंताला सांगायचं आहे. ते हळूहळू आपल्याला कळेल. म्हणजे अर्जुनाला जे विचारायचं आहे की तत्वतः मला तुला जाणता येईल. आता व्यक्ती म्हणून जाणायचं नाही, व्यक्ती म्हणून आपल्याला माहिती आहे. अवतार धारण करून आलेला कृष्ण म्हणून जाणायचं नाही आहे. तर हा जो परमात्मा म्हणून आहे त्याला आपल्याला जाणायचं आहे. आणि अर्जुनाला हे कळून चुकलेलं आहे म्हणून तो विचारतो आहे की तत्वतः तुला जाणायचं असेल तर मी नेमकं कशा पद्धतीनं चिंतन करू, कशाचं चिंतन करू ते मला सांग. म्हणजे असं आहे की सर्वत्र भगवंत भरलेला आहे. म्हणजे सभोवताली असणाऱ्या सगळ्या वस्तू, व्यक्ती, घडणाऱ्या गोष्टी, असणारी परिस्थिती या सगळ्यामध्ये भगवंत आहे. आपण बोलताना असं म्हणतो सुद्धा की भगवंताच्या मनात असेल तसं घडेल,
भगवंत काय करेल ते होईल, असं सगळं आपल्याला शब्दशः माहिती असतं. पण तरी देखील म्हणजे काय, असं जर म्हटलं की भगवंत म्हणजे कोण, तो करेल म्हणजे कोण करेल, तो करेल ते घडेल म्हणजे काय घडेल, असा जर प्रश्न आला तर त्याचं मी चिंतन कसं करावं हे तुम्हाला सांगतो. त्या पद्धतीने तुला मी जाणून घेऊ असं अर्जुन विचारतो. खरं तर अर्जुन सगळं जाणतो आहे. जगामध्ये भगवंताशिवाय अन्य काही स्थानच नाही किंवा अन्य कुठलं काही नाहीच आहे. जिकडे तिकडे भगवंत भरलेलाच आहे. ज्याला सर्वव्यापी असं म्हणतो, असं सर्वव्यापी भगवंत आहे. तरीही भगवंता मला तुला जाणायचं आहे. आता सर्वव्यापी जो तो आहे तर सर्वत्र जिकडे तिकडे आहे तिथे भगवंत आहे एवढं सांगून पुरलं असतं. पण तरी देखील अर्जुन असं विचारतो की हो सर्वत्र तू आहेस, पण तरीही तू कशात आहेस, असा विचारल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल. आणि उदाहरणं जर घेतली किंवा आपण भोवतालचं निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल की सर्वत्र भगवंत आहे, गोष्ट खरी आहे. पण तरीसुद्धा आपलं सगळं घर आहे, त्या घरामध्ये निरनिराळ्या जागा आहेत. किचन वेगळं आहे, डायनिंग प्लेस वेगळी आहे, शयनगृह आपली वेगळी आहे. पण देवाची म्हणून एक जागा आहे. तसं म्हटलं तर सगळं देवच, पण तरी देवघर म्हणून एक जागा असतेच की हो. तसंच आहे इथे. भगवंत सगळीकडे व्यापून आहे. तरीसुद्धा अर्जुन विचारतोय मी तुला कुठे शोधू, असं मला काहीतरी सांग की हे चिंतन केलं तर तू मला कळेल. सर्वत्र भगवंत आहे, कळण्यासाठी नेमकं मी काय करू असं सांग. याचा अर्थ असा आहे की त्याला शोधायचं असेल तर काहीतरी आधार पाहिजे. सर्वत्र भगवंत आहे, धुळीच्या कणापासून सगळीकडे भगवंत आहे, तर मला ते समजून घेण्यासाठी, असं वाटण्यासाठी, हे एकदा जर कळलं ना तर जगातली सगळ्या प्रकारची भांडणं दूर होतील. काही कोणाशी राग लोभ असण्याचं कारणच नाही ना, की सर्वत्र भगवंतच. मग रागवायचं कोणावर? एखाद्याशी मतभेद झाले तर मतभेद होणार कोणाजवळ, जिकडे तिकडे भगवंतच. असं जर कळलं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे गृहकलहापासून राष्ट्रकलहापर्यंत सगळे कलह संपून जातील जर भगवंत सगळीकडे आहे हे खऱ्या अर्थाने कळलं तर. तसं म्हणणं वेगळं आहे आणि कळणं वेगळं आहे. हे अर्जुनाला पण माहिती आहे. किंबहुना अर्जुन कृष्णाच्या संवादाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला गीतेच्या रूपानं सांगितलं जात आहे सगळीकडे भगवंत आहे, पण अशा अशा ठिकाणी भगवंताला शोधायचं कसं, तर असं शोधायचं. विभूती म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं त्यांना सांगायचं आहे. आणि खरं आहे की नुसतंच आपलं सर्वम खलुइदं ब्रह्म असं म्हणायचं, सगळीकडे कसं ब्रह्म भरलेलं आहे. आपण ते नुसतं शब्द असणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेणं वेगळं. सर्वम खलुइदं ब्रह्मची अनुभूती कशी येणार, सगळीकडे ब्रह्म ठासून भरलेला आहे. म्हणजे काय आहे, आपण आपलं समर्थांची गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट सांगून आपल्याला त्या ब्रह्माचा अर्थ कळतो की काय. समर्थांच्या त्या एका छोट्या अशा महंताला विचारलं की अरे तुझे गुरु आहेत ना समर्थ रामदास स्वामी, हो आहेत. मग ते तर ब्रह्म जाणकार आहेत, हो आहेत. मग जरा ही वाटी घेऊन जा आणि एक वाटीवर ब्रह्म घेऊन गेले त्यांच्याकडून. बिचारा नाराज झाला, काय करणार, असं काय ब्रह्म कसं वाटीवर, पण उत्तर देता आलं नाही, लहान आहे मुलगा. आणि मग घडलेली गोष्ट त्यांनी समर्थाला येऊन सांगितली. समर्थाने त्याला सांगितलं उद्या त्याच घरी भिक्षा मागायला जा आणि त्याला म्हणून ही वाटी आधी रिकामी करून द्या. वाटी रिकामी करून द्या, मी भरून आणून देतो. आपल्या लक्षात आलं की ब्रह्म सगळीकडेच भरलेलं आहे, तर वाटीवर ब्रह्म आणायला वेगळं कसं करणार. एखाद्या वाटीमध्ये वस्तू ठेवायला ती कुठेतरी दुसरीकडे असली पाहिजे आणि मग ती भरली पाहिजे ना, तसं घडूच शकत नाही. त्यामुळे सर्वत्र सर्वम खलुइदं ब्रह्म हे म्हणणं सोपं आहे, पण कृती किती अवघड आहे आपल्याला. त्याच्यासाठी जो काही असा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे, त्याचे ज्ञानप्राप्ती व्हायला पाहिजे, अनुभव त्याचा यायला पाहिजे. नुसतं हे नाही तर प्रचिती वेळ बोलणे व्यर्थ व्हायला, याचा अनुभव कसा घ्यायचा हा प्रश्न अर्जुन विचारतो. की प्रत्यक्ष करण्यासाठी काहीतरी एखादी साधना सांग, काहीतरी एखादी उपासना सांग आणि मला तुला जाणायचं आहे, ते मला जाणून जाईल. असं म्हणतात की परमेश्वराचं स्मरण करून देणारा समजा एखादा पदार्थ तू सांगितलं असता की त्याच्यावर चिंतन कर म्हणजे मग तुला हे सगळं कळेल तरी मला चालेल. पण त्या चिंतनासाठीचा काहीतरी एखादा विषय, काहीतरी एखादी उपासना, काहीतरी एखादी साधना मी कसं जाणू हे सांग, असा त्याला अर्जुनाचा प्रश्न आहे. जसं असं की आपण एखादा चांगला दिवस, चांगला सण असा साजरा करतो, मग त्या दिवशी ती तिथी किंवा तो दिवस हा त्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. जसं असं की आपण वसुबारसेला गायीची पूजा करतो किंवा का आता नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो. त्या दिवशी त्या गोष्टीचं काही महत्त्व लक्षात घेऊन परंपरेने आलेली गोष्ट आपण करतो. किंवा आपण तीर्थक्षेत्री जातो, त्या तीर्थक्षेत्री काही महत्त्वाच्या गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्यामुळे त्या स्थानाला महत्त्व प्राप्त झालेलं असतं. जसं यावर्षी आता कुंभमेळा होता, आपण अनेक जण, अगदी जगातले अनेक जण त्या कुंभमेळ्यासाठी तो
आनंद घ्यायला आले होते वगैरे वगैरे. किंवा झाडांचं, वडाची पूजा आपण करतो, रोज तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा आपण करतो. ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या त्या ठिकाणी तो देव आहे असं आपण पाहतो. म्हणजे सण उत्सवातून, परंपरेतून आपल्या लक्षात असं येतं की ते स्थान, ती जागा, तो दिवस, ती वस्तू, या ठिकाणी देव आहे. अशा तऱ्हेने आपण त्याचं वर्णन करू शकू. या सगळ्या प्रत्येकामध्ये भगवंत आहे. गाईची पूजा का करायची तर गाईमध्ये देव आहे. वडाची पूजा का करायची तर वडामध्ये ऑक्सिजन देणारं विशेष एक वृक्ष आहे. अशा अनेक गोष्टी आपण त्या प्रत्येक ठिकाणी सांगू शकतो. एकीकडे आपण सांगतोय सर्वम खविदम ब्रह्म, भगवंत सगळीकडे भरलेला आहे, आणि एकीकडे ह्या इथे पूजा कर, इथे पूजा कर, या दिवशी हे कर, या तीर्थस्थानी जाऊन हे कर, असं पण सांगतोय. आता अर्जुनाच्या प्रश्नाचा रोख आपल्याला कळेल की जर सगळीकडे तू आहेस तर हे का करायचं, हा प्रश्न आलाच. आणि मग हे जर करायचं तर तू तिथे तिथे आहेस, ते कळेल कसं मला, त्याच्यासाठी मी काय करू, ते चिंतन मला कसं करायचं सांग. अशा दोन्ही बाजूनी विचार केला तर अर्जुनाचा प्रश्न हा तुमच्या आमच्या मनात येणाराच प्रश्न आहे असं आपल्या लक्षात येईल. आता ही जी काही विनंती अर्जुन भगवंताला करतो आहे, आणि ज्यामुळे तुझं सतत स्मरण मला होईल, सतत चिंतन होईल. बरं, पुन्हा ते असं आहे की ते सहज झालं पाहिजे, विनासायास झालं पाहिजे, करायला लागता कामा नये. जसं असतं ना की मुलांचं स्मरण आपल्याला करावं नाही लागत, असतंच चिंतन, असू दे कितीही कोस दूर परदेशात सुद्धा, पण तरी त्यांचं चिंतन, त्यांचं स्मरण आपल्याला असतं, आठवण करावी नाही लागत, आपल्याला असतेच. तसं भगवंताचं स्मरण मला असं आपले आप झालं पाहिजे, सहज झालं पाहिजे, विनासायास झालं पाहिजे. आम्हाला भगवंताचं स्मरण करावं लागतं. सकाळी झालं उठलं की एकदा त्याचं स्मरण करायचं, पूजा करताना त्याचं स्मरण करायचं, रात्री झोपताना त्याचं स्मरण करायचं, जेवायला बसताना त्याचं स्मरण करायचं. आपोआप नाही हो, आपोआप होण्यासाठी आम्ही काय करायचं, 24 तास जे काय 10,800 श्वास आम्ही घेतो आणि सोडतो, त्या प्रत्येक श्वासाकडे आम्हाला भगवंताचं स्मरण होतं का, आणि ते व्हायचं असेल तर आम्ही काय करायचं, हा खरा प्रश्न आहे. नाही तर स्थान म्हणून, काय एखादा सण म्हणून, एखादी त्या वस्तूतले गुण म्हणून आपण पूजा करू आणि तिथे तिथे भगवंत आहे असं सांगू की. जसं आता उदाहरण आपण घेतले, असं करता येईल. अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो असा आहे की विनासायास, सहजपणानं, सातत्यानं तुझं स्मरण मला झालं पाहिजे, याच्यासाठी मी काय करू, बोल, कुठं आहेस तो, सांग मला, असा त्याचा प्रश्न आहे. आणि मग अजून त्याचा पुढे विचार आहे की विस्तरेण आत्मनो योगम विभूतींच्या जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. एखादी गोष्ट आपल्याला कोणाकडून हवी असली ना तर त्याच्याशी जरा गोड बोलावं लागतं. तसं आता ह्या शेवटच्या श्लोकामध्ये ना अर्जुन इतका बघा, अरे तुझं बोलणं अमृत आहे रे, अमृतासारखं गोड बोलतोयस तू, माझे कान तृप्तच होत नाहीत, किती ऐकू असं मला होत आहे. तो म्हणतो जनार्दना आत्मनः योगम विभूतींच, तुझी ही जी काही योगस्थिती किंवा योगशक्ती आहे ना आणि विभूती आहेत ना त्या भूयः म्हणजे पुन्हा पुन्हा, विस्तरेण कथय, पुन्हा पुन्हा आणि विस्तारानं सांग. तू सगळीकडे जर सांगतोस ना या तुझ्या विभूती मला विस्तारानं आणि भूयः पुन्हा पुन्हा सांग. बरं कसं आहे, अमृतम शृण्वतः म्हणजे तुझं सांगणं आणि तुझं असणं हे अमृतमय आहे. देवाला सुद्धा बघा त्याच्याकडून काय काढून घ्यायचं तर किती गोड बोलून घ्यावं लागतं. मुलांना जसं गोड बोलून त्यांच्याकडनं काबू करून द्यावी लागतात. ऑर्डर केली की नाही, मग तुझं बोलणं कसं आहे, तुझं बोलणं अतिशय गोड आहे, पुन्हा पुन्हा ऐकावं असं आहे. आणि मी तृप्ती ही न असती, माझी तृप्तीच होत नाही आहे, किती ऐकलं तरी माझी तृप्ती होत नाही आहे, म्हणून तुम्हाला भूयः पुन्हा पुन्हा सांग. असं आता या 18 श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला विनवणी करतात. आधी स्तुती करून झाली की तुझं सगळं असं आहे, जिकडे तिकडे तू बनलेलं आहेस ते सांग. आणि या श्लोकामध्ये मोठी विनवणी केली की कसं आहे, तुझं अमृत सांगतोयस पण इतकं गोड की आम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. तृप्तीच होत नाही कानांची, म्हणजे तृप्तीही न असते, समाधानच होत नाही, तृप्तीच होत नाही, उलट उत्कंठा आणखीन वाढते, किती ऐकलं तरी कमीच वाटतं. असं छानपैकी 18 श्लोकामध्ये अर्जुन त्याला लोणी लावतं की आता तरी बोल बाबा. भगवंताला लोण्याशिवाय कसं थांबलं. त्यावेळी नवनीत देऊन त्याला बोलतं करतो की आता तू सांगच मला, तू कुठं आहेस आणि कसं जाणू हे मला सांग. आता या श्लोकामध्ये ना भगवंताला अर्जुनाने जनार्दन म्हटलं आहे. प्रत्येक ठिकाणी कोणतं विशेषण वापरलं ह्याला पण फार महत्त्व आहे. जसं मगाशी म्हटलं की त्याला योगेश्वर म्हटलं, तसं आत्ता त्यांनी यावेळेला जनार्दन म्हटलं.
आता जनार्दन म्हणजे काय? अर्दन करणं, म्हणजे दुर्जनांना अर्दन, दुष्टांचं अर्दन करणं त्याला जनार्दन म्हणतात. किंवा मायेचं जे काही मायाने झाकलेलं असतं सगळं ते दूर करणं त्याला जनार्दन म्हणतात. म्हणजे ज्या दृश्य जगाचे पाश आपल्याला अडकवतात ते पाश काढून टाकण्याची किमया ज्याच्याजवळ आहे त्याला जनार्दन आहे. तरच ते स्वस्वरूप कळेल. वरचा पडदा बाजूला केला की आत कळेल ना. जसं आपण सध्या फणसाचे दिवस आहे, ते फणसाचं वरचं सगळं काढून टाकलं की आत सुंदर गरा मिळतो ना. तसं याचं आहे की हे सगळं जी माया आहे ना दृश्य जगातली ती बाजूला केली की आतमध्ये स्वरूप भगवंताचं दिसणार आहे. ते स्वरूप मला बघायचं आहे आणि ते पुन्हा पुन्हा तू सांग मला, असा आग्रह आहे. मग त्या अर्थाने तो जनार्दन शब्द वापरला आहे की वरचं जे दृश्य जगाचा मोह आहे ना तो बाजूला करू शकणारा तो जनार्दन, आणि तो तू आहेस. तर तू मला काय कर, हे सगळं तुझं अमृतमय आहे असं जे बोलणं आहे ते मला तू सांग, माझी तृप्ती होईल असं सांग. आता खरं आहे की आध्यात्मिक प्रगती व्हायला ना श्रवण हा जो मार्ग आहे त्या श्रवणाची तळमळ असावी लागते. अर्जुनाजवळ ती तळमळ आहे, अर्जुनाजवळ ती जिज्ञासा आहे. बऱ्याचदा असं होतं ना की अध्यात्म नको बाबा, आम्हाला बाकी सगळं ठीक आहे. कारण 3 तास काहीतरी करमणूक करून आलं की जरी ते थोडंसं टेन्शन घेणार असलं तरी ते जातं, कारण ते आपलं काहीच नसतं. पण अध्यात्माच्या ह्याच्यात मात्र आपल्याला ते थोडंसं कंटाळवाणी वाटतं. पण अर्जुनाचं तसं नाही आहे. अर्जुन हा श्रोता असा आहे की त्याला जिज्ञासा आहे, त्याला स्वतःहून हे सगळं जाणून घ्यायचं आहे, त्याला तळमळ आहे, त्याला हे सगळं ऐकावं असं मनापासून वाटतं आहे. असं असतं की कुठेही आपण कीर्तन प्रवचन काय किंवा सद्ग्रंथ जरी अभ्यासले समजा तरी त्या सगळ्या अभ्यासातून आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो, मिळत नाही अशातला काही भाग नाही. आपण कुठेही गेलो, अगदी कोणी कीर्तनकार प्रवचनकार असला, आपण ग्रंथांचा अभ्यास केला, काहीतरी कोणते छान सांगतायचं वाटलं की तेवढ्यापुरतं आपल्याला आवडतं, तेवढ्यापुरता आनंद पण मिळतो. नंतरसुद्धा काही एक विषय निघाला आणि आपण एकमेकांना काही सांगितलं तरी आपण म्हणजे कधी कधी असं होतं की आपण तास 1.5 तास ऐकलं की मग आपण थोड्या वेळाने विषय काय काय कर तर आपण काही 2-4 गोष्टीसुद्धा सांगू शकत नाही. खूप आपल्या म्हणतात तसं जरा ताण दिला तर मग आपण बुद्धीला ताण दिला, त्या तासाभरात काय झालं हे आपण सांगू शकतो. आपल्या सगळ्यांचा नेहमीचा अनुभव आहे. अनेक वर्ष रोज रात्री झोपताना गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन वाचून झोपायचं. एकच पान असतं, त्यामुळे तेवढं प्रवचन वाचून झोपायचं असा नेम करणारी मंडळी आहेत. पण प्रयोग करून बघा, रात्री वाचलेलं सकाळी आठवूया, काही आठवत नाही. ही सामान्यपणानं सगळ्यांची परिस्थिती आहे, तर आपला दोष आहे अशातला भाग नाही. तर हा जो आहे तो तात्पुरता तत्कालिक मिळणारा आनंद आहे, आणि त्यामुळे तो जो आनंद आहे तो ज्ञानप्राप्ती होण्यासाठी पुरेसा नाही. आत्मज्ञान ज्याला म्हणतो आहे ते आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी हे अशा प्रवचनं कीर्तनं सद्ग्रंथ आणि अभ्यास करतो आहे आणि मग बाबा म्हणजे एवढ्या परीक्षा दिल्या तेवढ्या परीक्षा दिल्या हे पुरेसं आहे का? तर खरं म्हणजे नाही. आज जे काही आपण अर्जुनाच्या प्रश्नाचा विचार करतो आहे आणि अमृतवाणी पुन्हा पुन्हा तू भगवंता सांग असं तो म्हणतो आहे, आणि तो असं म्हणतो आहे की तुझ्या या सांगण्यामुळे हे सगळं दृश्य जगाची माया बाजूला होईल आणि आतला छानपैकी स्वरूपाचा अर्थ आम्हाला कळेल, स्वरूपाचं ज्ञान होईल. हे सगळं कशाने कळेल हा त्याचा प्रश्न आहे. आपल्यालाही हा प्रश्न पडेल. आपण असं वाटतं की किती किती काय करत होतो आम्ही, एवढ्या परीक्षा दिल्या, दासबोधाच्या सखोल अभ्यास झाला, ज्ञानेश्वरीच्या परीक्षा दिल्या, गीता सगळी माझी मुखोद्गत आहे. अरे हो ना, पण म्हणून स्वरूप कळलं का, आत्मज्ञान कळलं का? तर ते नाही कळलं, कारण तो तात्पुरता आनंद आहे. अगदी 18 अध्याय गीता पाठ झाल्याचा आनंदसुद्धा तात्पुरता आहे. पुन्हा अध्याय म्हणायला संतांना पुस्तक लागतो द्यायला, कारण आपली स्मरणशक्ती अशीच आहे. ते तेवढ्यापुरता लक्षात आलं. आज पाठ करायचं, परीक्षा आहे, 18 अध्यायाचा प्रत्येक अध्यायाचा पहिला श्लोक आलाच पाहिजे. प्रत्येक 18 रांगेनी 18 अध्यायाची नावं आलीच पाहिजे, येतात, कारण आपण ती सगळी अभ्यास करून गेलेला असतो. पण आता झालं, आज परीक्षा झाली, 18 नावं आठवली, 18ही अध्यायांचा पहिला श्लोक आठवला, जिंकलो. उद्या परत विचार करा, काहीच आठवत नाही. याचं कारणच आहे की हे सगळं तात्पुरता आनंद देणारी गोष्ट आहे. आणि अर्जुनाला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी जे चिंतन हवं आहे, जे मनन हवं आहे, याची त्याला गरज आहे आणि ते त्याला जाणून घ्यायचं आहे. उत्तम साधक आहे अर्जुन, जिज्ञासा आहे त्याच्याजवळ, तळमळ आहे त्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून तो म्हणतो, जनार्दना मला तुझ्या विभूतींविषयी जाणायचं आहे, मला हे सगळं सविस्तर सांग. दोंडा महाराज शास्त्री म्हणून होते, ते गमतीनं सांगायचे
किंवा कीर्तनकार प्रवचनकार होते चांगले. आणि मग लोक काय करायचे, कीर्तन पूर्ण झालं की अगदी घरी जायची घाई असते प्रत्येकालाच. त्यामुळे घाईनं महाराजाला नमस्कार करायला, कीर्तनकाला नमस्कार करून मग घरी जायचं. त्यामुळे कीर्तनकाराला नमस्कार करायला घाईनं पुढे थोडी ढकलाढकली करूनच यायचे. आणि मग धुंडा महाराज गमतीनं म्हणायचे, हे सगळे लोक नमस्कार करतात ना, पायावर डोकं ठेवतात आणि सांगतात, महाराज गेले 2 तास आम्ही तुमचं कीर्तन ऐकलं, छान झालं, आम्हाला पटलं, पण हे तुमचं तुम्हाला घेऊन टाका, आम्हाला आमचा प्रपंच बरा आहे, आम्ही आमचा प्रपंच करतो, तुम्हाला तुमचं घेऊन टाका. गमतीचा भाग सोडला तरी असंच आहे. जेव्हा सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही जेव्हा हौस असते ना, तेव्हा त्याच्यात मजा असते. आत्ता इथे असं आहे की भगवंत आणि अर्जुन दोघांनाही हे अतिशय आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे असं झालं आहे की बरोबर त्याला लक्षात आहे की अरे अर्जुन म्हणतो आहे की मला हे जाणून घ्यायचं आहे. आणि भगवंत बरोबर आपल्याला हे सांगतो आहे की अर्जुनाला जे हवं आहे ते आता तो देणार आहे. आणि सांगतो आहे कसं, तर अमृतमय वचन, साधंसुद्धा नाही आहे, अमृत असं जीव म्हणजे कायमस्वरूपी टिकणार, अमृत याचा अर्थ, अशी वचनं अर्जुनाला हवी आहेत. आणि आता याचा पण अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की असं अमृत म्हणजे अक्षय जीवन देणारं असतं, पूर्ण शांती, पूर्ण समाधान देणारं असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे ज्याला सुखाचा आगर म्हणतात ना, तसा सुखाचा आगरू असं भगवंताचं आहे, असं भगवंताचं बोलणं अर्जुनाला हवं आहे. खरं तर असं आहे की तुम्हा आम्हाला जर यादी करायला सांगितली ना, तर दृश्य जगातल्या कितीतरी गोष्टी आपण आपल्याला सुख देणाऱ्या किंवा आनंद देणाऱ्या आहेत असं समजून यादी करू शकतो. आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्हाला आनंद कशात मिळतो, तर आपण सांगू शकू, यादी देऊ शकू. पण जर बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अरे ही गोष्ट तत्कालिक आनंद देणारी आहे. अगदी छान आवडणारा गुलाबजाम, आवडणारा आमरस, आवडणारा आणखीन काही, तर ते तेवढ्यापुरतं आपल्याला नक्कीच आवडेल, ते आनंद देणारं असेलही, पण कायमस्वरूपी नाही. मर्यादेपर्यंत तो आनंद आपल्याला मिळेल. तसं आपल्याला आहे की हे जे अमृतमय म्हटलं ते आहे की ते संपणारच नाही. तो जो आनंद आहे तो कमी होणारच नाही. नेहमी आपण गुलाबजामचं उदाहरण घेतो की पहिले 2, 3, अग्राचा 4था, हे आता अगदी नको असं का म्हणतो आपण, कारण तो आनंद तात्पुरता. सगळ्या दृश्य जगातल्या कुठल्याही वस्तूचा विचार केला तर तो आनंद तेवढ्या पुरता असतो. आणि हा तर म्हणतोय मला कायमस्वरूपी आनंद पाहिजे, अमृत हवं आहे. म्हणजे काय, तर कायमस्वरूपी तो आनंद कमी होताच कामा नये, अशा प्रकारचा आनंद मला हवा आहे. आणि तो तू मला कसा मिळवून द्यायचा तो सांग, कारण तुझ्या स्मरणाने तो आनंद होतो, मग तू कुठे कुठे आहेस ते मला सांग. असं हे जे वचनामृत, अद्वितीय वचनामृत आहे ते हवं आहे. बरं असं आहे की सहज हवं आहे, बिना कष्टाचं. कष्टाने कुठली गोष्ट नाही, सहज मिळालं पाहिजे. अर्जुन म्हणतो त्याच्यासाठी मला फार कष्ट करायला लावू नको, मला सहज मिळालं पाहिजे. बरं असं सहज जर मिळणार असेल, आणि अर्जुनाला मिळतंच आहे, आपण पुढल्या ह्याच्यात पाहणार आहोत की अर्जुन एवढा खरोखरच मोठा भाग्यवान आहे की त्याला सहज हे सगळं मिळत आहे. म्हणजे नुसतं प्रत्यक्षता भगवंत समोर आहेच, त्याचं सहज सानिध्य त्याला लाभलेलं आहे. आणि प्रत्यक्ष भगवंताकडून अर्जुनाला हे सगळं मिळतं आहे. त्यामुळे अर्जुन तर भाग्यवान आहेच. त्यामुळे तो सांगतो आहे की हे जे अद्वितीय वचनामृत आहे त्याचा मला सहज जर उपलब्धी होणार असेल तर मी कंटाळा कशाला करीन. बरोबरच आहे, सहज जर आपल्याला कोणी एवढी चांगली गोष्ट दिली तर आपण कशाला नाकारू, असा त्याचा अर्थ. खरोखर विशेषच आहे. म्हणजे वचनामृताची महती, अर्जुन पण विशेष, भगवंत पण विशेष, सगळं जे काही जमलेलं आहे ते इतकं आनंददायी आहे. आणि म्हणून ह्या दृश्य जगाचं मिथ्यापण हे त्या अर्जुनाला पटवून देणं आणि खरं जे काही आत्मज्ञानाचा आनंद आहे तो आनंद अर्जुनाला मिळवून देणं, हे झालं म्हणजे काय घडेल. तर अगदी सोपी गोष्ट आहे की हे जन्ममृत्यूचं चक्रच संपून जाईल. हे ज्याला कळलं आहे त्याला येणं जाणं हा विषयच नाही. पुन्हा काहीतरी आपलं कर्म, मग पुन्हा त्या कर्मातलं काहीतरी पापपुण्य, मग पुन्हा त्या पापपुण्यासाठी पुन्हा जन्म घेणं, ह्या काही गोष्टी येणारच नाही. सगळे जे काही भ्रम आहेत ते आपले नष्ट होऊन जातील. येणं जाणं संपेल, दैन्य संपेल, दुःख संपेल, सगळ्या गोष्टी संपून जातील. जे काही पूर्वभाग्य ज्याला म्हणतो ना, तसं पूर्वभाग्य म्हणून हे सगळं अचानक अवचित जरी भगवंताचं हे वचनामृत आपल्या कानी पडलं तरीसुद्धा माणसाचं सगळं पाप ताप दैन्य दूर राहील अशी खात्री होईल. हळूहळू स्वस्वरूपाशी कलाकार होता येईल. आपण ना छान छान अभंग ऐकतो, त्या छोट्या छोट्या अभंगाच्या ओळीतून सुद्धा या सहज हरी उच्चारणी अनंत पापराशी,
जातील लयासे क्षण मात्र. किती सोपं सांगितलं आहे. हरी उच्चार, नुसता उच्चार करा हरीचा. हरी उच्चार आणि अनंत पापराशी, थोडं थोडकं नाही, ज्याला अंत नाही अशी पापाची रास जरी तुमच्याजवळ असली तरी जातील लयासी, क्षणार्धात लयाला जातील अशी खात्रीच देतोय भगवंत. अशा प्रकारचं हे वचनामृत आहे. आणि अर्जुन म्हणतो आहे की ते मला तृप्त करणार आहे, कान माझे तृप्त होत आहेत, पुन्हा पुन्हा सांग. आता असं आहे मोठं त्याचं दैव चांगलंच आहे, त्यामुळे अमृतवृक्षाचं सेवन त्याला करता आलं आहे. सेवन करणारा अर्जुनासारखा भक्त आणि सेवन करायला देणारा भगवंत, हे दोनही जे काही आहेत ना, हे असं जेव्हा घडेल, दोघंही जणं इतकेच तुल्यबळ की ते दोघं एक होऊन जातील. आपण नेहमी याचं उदाहरण घेतो की देव पाहाया गेलो आणि देव होऊन ठेवलो. म्हणजे खरं तर अर्जुन भगवंताला कुठे शोधू म्हणतोय, शोध लागला की दोघं एकच होऊन जाणार आहेत, अगदी अद्वैत साधणार आहे. मग काही तो सांगणारा आणि ज्याच्याबद्दल सांगतोय ते वेगळं राहणारच नाही, अशा पद्धतीने घडणार आहे. आणि म्हणून हे दोघं जण महत्त्वाचे. खरोखरच भाग्यवान आहे अर्जुन. त्या भगवंताचं नाम तर तो सतत घेतोच आहे. आपल्याला महाभारतातल्या कथा माहिती आहेत, त्याच्यामध्ये आपण अनेकदा ऐकलं आहे की तो अर्जुन झोपला होता खरं म्हणजे, पण झोपेतसुद्धा त्याच्या रोमारोमातून कृष्ण 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 असं ऐकू येत होतं. म्हणजे त्याला विस्मरण नव्हतंच भगवंताचं. आम्हाला माळ घ्यावी लागते, माळ सोडावी लागते, नाम घ्यावं लागतं, 13 माळा झाल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणून घाईघाईनं माळा पुऱ्या कराव्या लागतात, असं अर्जुनाचं नव्हतं. अर्जुन अखंड या भगवंताच्या नामामध्ये अगदी अखंड होता. झोपला तरी कृष्ण कृष्ण असं त्याच्या रोमारोमामधून आवाज येत होता. असं जे की त्याचं वर्णन ऐकतो, यावरून आपल्या लक्षात येईल की इतका नुसतं हे भगवंत प्रिय आहे एवढंच नाही आहे, तर खरोखरच हे वेगळंच दोघांचं नातं आहे. त्यामुळे तो नामचिंतनात तर तल्लीन आहेच, त्यात भरीसभर त्यांची प्रत्यक्ष भेट आहे. नुसतंच भगवंताचं स्मरण आणि भगवंताचं नाम तो घेतो एवढंच नाही, तर प्रत्यक्ष भेट आहे, सानिध्य आहे. सतत भगवंत या अर्जुनाबरोबर आता आहे. आणि असा हा सतत जवळ असणारा भगवंत निर्गुण निराकार भगवंताविषयी अर्जुनाला सांगतो आहे. सगळंच मोठं विशेष आहे. आधी याची जिज्ञासा, याला सगळं जाणून घ्यायचं आहे, सांगणारा मोठा प्रेमाचा तो सगळं सांगणार आहे, प्रत्यक्ष भगवंताचं सानिध्य आहे. आणि एवढं करून म्हणजे सगुण रूपातला भगवंत निर्गुण निराकार असणाऱ्या परब्रह्माबद्दल सांगतो आहे. सगळा जो काही वाढता सुयोग ज्याला म्हणतात ना, तसा या अर्जुनाचा फार मोठा सुयोग आहे. त्यामुळे अर्जुनाला आनंद होणं स्वाभाविकच आहे, पण भगवंताला पण आनंद झालेला आहे. हे फार मोठं आहे ना. ज्याला ऐकायचं आहे त्याला आनंद होणं ठीक आहे, ज्याला सांगायचं आहे त्यालाही आनंद होतो आहे. भगवंत पण अतिशय आनंदात आहे. आणि आता श्री भगवान वाचा, म्हणजे आता भगवंत स्वतः ह्या सगळ्या अर्जुनाच्या ज्या काही त्यांनी उपस्थित केलेल्या शंका आहेत त्या शंकांना उत्तर देणार आहेत. भगवंताचं नुसतं स्मरण आपण केलं, डोळे मिटून जरी केलं तरी असं मस्त हास्य असणारच चेहरा डोळ्यासमोर दिसतो. त्यामुळे भगवंताला प्रश्न नाहीच आहेत. अर्जुनाला किती गंभीर प्रश्न असलं तरी तो मात्र छानपैकी हसतोय. तो म्हणतात, हंतते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्तं तो विस्तारस्य मे. विस्ताराने सांगणार नाही, थोडक्यात सांगणार आहे. तू म्हणतोय ठीक आहे, पण गरजच नाही आहे तुला असं काही विस्तारे सांगायची. असा खरा त्याचा गूढार्थ म्हणायला हवा. अर्जुनासारख्याला खूप मोठ्या विस्ताराने सांगायची गरजच काय आहे, तुला लगेच कळणार आहे. म्हणून भगवंत सांगतोय कुरुश्रेष्ठ. परत आता इथे म्हटलं आहे कुरु वंशाचा श्रेष्ठ असणारा तू आहेस. एकीकडे या कौरवांशी युद्ध चाललं आहे, पण सगळ्यांचा कुळ जे आहे ते एकच आहे, एकाच कुळातली मंडळी आहे. आणि तू कुरुश्रेष्ठ आहेस याची जाणीव करून दिला आहे. कुठे कसं विशेषण वापरला लागे आत्ता इथे अर्जुन नाही म्हटलं. कुरु कुळातला श्रेष्ठ असा तू आहेस असं म्हटलं आहे. आणि पुन्हा अरे अर्जुना, दिव्या हा आत्मविभूतया ते, मी ज्या काय माझ्या दिव्य विभूती सांगणार आहे. कशा सांगणार आहे? प्राधान्यतः कथयिष्यामि. प्रमुख ज्या आहेत त्या सांगणार आहे. प्राधान्याने ज्या सांगायला हव्यात त्या सांगणार आहे. सगळीकडेच मी भरलेला आहे, किती सांगणार ना. त्या प्राधान्याने जे काही सांगायला हवं ते मी सांगणार आहे. विस्तारस्य मे अंतः न अस्ति. भगवंत सांगतोय की अरे माझ्या विस्ताराचा अंतच नाही आहे, किती सांगणार. त्या प्राधान्याने ज्या काही प्रमुख आहेत त्या मी तुला सांगतो. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने त्याला शब्द दिला, आनंद तर झालेला आहेच, चांगला लाडका
विद्यार्थी आपल्याला मिळाला आहे, त्याच्या शंकांचं निरसन करायचं आहे. त्यामुळे खुशच आहे भगवंत. आणि भगवंताचं सांगणं जे आहे ते स्वाभाविकच खरं तर आता हजारो वर्षापूर्वींचं, पण भगवंताचं सांगणं हे देश कालातीत असतं. कितीही काळ लोटला असला तरीसुद्धा ते आजही आपल्याला उपयुक्त पडणारं असतं. नेहमी आपल्याला असं वाटतं की अरे ह्या हजारो वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी, पण किती जरी बदल झाले, बदल खूप झाले. विज्ञानाच्या क्षेत्राचा विचार केला तर किती बदल झाले, परंतु माणसांच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही. माणसांचा स्वभाव जर बदलला असता की पूर्वीच्या काळी माणसं अशी होती, आता वेगळी आहेत, उलट भरच घातली गेली. त्यामुळे असं झालं आहे की ते जे की सांगणं आहे ते देश कालातीत आहे. तेव्हा होतं, आत्ताही तेच आहे. आणि त्यामुळे ते तितकंच आपल्याला ताजं वाटेल. भगवंताचं सांगणं जे आहे ते भगवंत सांगणं अशा पद्धतीने आजही आपल्याला तितकंच उपयोगी पडणारं आहे. खरं तर अनंत असणारा भगवंत आहे, अंतच नाही. त्यांनी स्वतःचं वर्णन केलं की मी सांगणार किती, त्या प्राधान्यानं सांगेन, सगळं काही सांगणार नाही. अनंत विभूती आहेत, जिकडे तिकडे तो भरलेला आहे, तर किती सांगणार ना, त्या सगळ्या सांगणार नाही. माऊलींनी त्याच्याचे छान उपमा दिले. त्या उपमाच आपल्या इतक्या गोड आहेत की ते लगेच आपल्याला कळतं की भगवंताच्या विभूती अनंत आहेत. म्हणजे काय, मग माऊली म्हणतात समुद्राकाठच्या वाळूचे कण एक वेळ मोजता येतील पण भगवंताच्या विभूती मोजता येणार नाहीत. आपल्याला लगेच लक्षात आलं ना किती अनंत असू शकतील भगवंताच्या विभूती. आता वाळूचे कण कसे काय मोजणार, किंवा समुद्रातल्या पाण्याचे थेंब मोजायचं म्हटलं तर समुद्र आणि पाण्याचा ड्रॉपर घ्यायचा आणि पाण्याचं थेंब मोजायचं शक्य आहे का? शक्यच नाही आहे, अशक्य वाटणारी गोष्ट आहे. तसंच आहे की भगवंताच्या विभूती मोजणं या विभूती सांगणं ही अशक्य गोष्ट आहे हे सांगायचं आहे. सगळं विश्व म्हणजेच जर भगवंताचा विस्तार आहे तर त्याला आणखीन वेगळ्या विभूती कशा सांगणार, तर ते समजून घेणं एवढाच त्याचा अर्थ आहे. आता विभूती म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सामान्यपणे आपल्याला वाटेल की म्हणजे काय नेमकं म्हणायचं आहे. तर आपल्याला कळेल माहिती असणाऱ्या सुधारणांच्या सहाय्यानं आपण पुढे जाऊ की आपण नेहमी म्हणतो की नाथांनी कष्टांनी गंगेचं पाणी रामेश्वराला नेण्यासाठी पवित्र गंगाजल बरोबर घेतलं, पण नाथांनी वाळवंटात तडफडणाऱ्या तहानेनी तडफडणाऱ्या गाढवाला ती गंगा पाजली. म्हणजे नाथांना त्या गाढवामध्ये भगवंत दिसला, ही त्याची विभूती झाली. नामदेव ती शिळी भाकरी कुत्रा खातोय म्हणून त्याच्या मागे धावत गेले आणि तुपाचा टोप घेऊन गेले का, तर ती शिळी भाकरी आहे, कारण त्या कुत्र्यात नामदेवाला भगवंत दिसला. भगवंताच्या विभूती कुठे शोधायच्या, तर हे अशा पद्धतीने भगवंत आहे. करोना काळ आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. त्या करोना काळामध्ये जे नर्स होत्या, डॉक्टर होते, त्यांना काय ते पण माणूसच होते ना, पण त्यांना हे सगळं करावं लागत होतं, तुमची आमची सेवा. इतकंच कशाला, काही स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं सेवा करायला जात होते. या सगळ्यांना काय, ही सगळी विभूती आहे. कारण ह्यांना जणू काही आतून भगवंतांनी यांना ही उपरती दिली की नाही तुला आत्ता स्वतःचा विचार करून चालणार नाही, तुला इतरांचा करायला हवा आहे. हे जे सगळं आहे ना, ह्याला विभूती म्हणायचं. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इज सर्व्हिस टू गॉड. वेगळं काय काय, ह्युमॅनिटी ती जी काही सेवा करतो आहे, मानवतेची सेवा करणं हीच ईश्वराची सेवा आहे असं म्हटलं जातं. ते या अर्थाने असं सगळं भगवंताला सांगायचं आहे. विभूती सांगायची म्हणजे काय, जे जे काहीतरी चांगलं करतो आहोत आपण ते भगवंताचं काम आहे. सत्कर्म जे काही करतो आहे ते भगवंताचं काम आहे. दुसऱ्याला त्रास देण्याचं काम केलं की समजावं, ते भगवंताला आवडणारी गोष्ट नाही. अशा अर्थाने बघायचं आहे. सगळीकडे दृश्य अदृश्य चर अचर सगळ्या ठिकाणी एकच एक भगवंत समजायचा हे आवश्यक आहे. आता हे सगळं समजण्यासाठी काय पाहिजे, तर कर्म पण पाहिजे, भक्ती पण पाहिजे, उपासना पण पाहिजे, सगळं पाहिजे. चांगलं कर्म केलं पाहिजेच, पण अंतःकरणात भावही असला पाहिजे आणि त्यासाठी उपासना असली पाहिजे. या तीनही गोष्टी जर असतील तर आपल्याला हे जमेल. भक्तीनं खऱ्या अर्थानं या तिन्ही गोष्टींमुळे आपल्याला एक शांतीचा समाधानाचा अनुभव मिळेल. व्यासमहर्षींनी एवढ्या ग्रंथांची रचना केली, किती उपनिषदं लिहिली, कितीतरी ब्रह्मसूत्र लिहिली आणि नारद मुनींची भेट झाली आणि व्यास म्हणाले मला समाधान नाही लागलं. एवढे ग्रंथ लिहिले, वेद लिहिले, उपनिषद लिहिली, ब्रह्मसूत्र लिहिली, तरी व्यासांसारखा महर्षी म्हणतो की मला समाधान होत नाही. नारद हसले. नारद म्हणाले तुम्ही भक्तीचा ग्रंथ लिहा, त्याशिवाय समाधान नाही मिळणार. आणि मग भागवत लिहिलं, भागवत पुराण लिहिलं आणि मग व्यास महर्षी म्हणाले मला समाधान झालं. असं आहे. किती तुम्ही समाजसेवा करा, तुमचं का म्हणून
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताच्या अधिष्ठानाने आपण करायला जा, नक्कीच ते यशस्वी होणार. अशा प्रकारचा विचार या विभूतींच्या मागे आपल्याला भगवंत सांगणार आहे. पण याबरोबर असं पण आहे की केवळ भक्ती नाही, केवळ उपासना नाही, कर्म पण त्याच्याबरोबर पाहिजे. म्हणजे नुसतंच आपलं माझं आपलं देवदेवदर्शन करणार आहे, समाजाचा विचार म्हणून आपण ह्युमॅनिटी असं म्हटलं की ते पण आपल्याला महत्त्वाचं आहे. त्या तिन्ही गोष्टी नाही तर भगवंताला काय पडलं, काय करायचं, ते कौरव पांडवांचं काही युद्ध होईना, मर्यादेपर्यंत त्या आपल्या नातेवाईक संदर्भात सुद्धा आपण मर्यादेपर्यंतच लक्ष घालतो. बाकी आता त्यांचं ते पाहतील, नाहीच ऐकत तर आपण कशाला जायचं, अशी आपली भूमिका असते. भगवंताने का बरं अगदी अखेरपर्यंत त्याला साथ दिली, तो भगवंत आहे म्हणून. आपण काय म्हणू, आपण मर्यादे पण सांगितलं, आता नाहीच ते ऐकत आहे तर बघतील त्यांचं ते देव देईल, त्यांना काय करायचं ते असं म्हणून आपण आपलं अलिप्तपणानं बाजूला होतो. भगवंताने तसं नाही केलेलं. असं आहे की भक्तीत उपासनेत अडकायचं नाही, कर्म पण आपल्याला त्याच्या जोडीनं केलं पाहिजे. दोन्ही साधलं पाहिजे. भक्ती उपासना पण साधली पाहिजे, तितकंच कर्मही महत्त्वाचं आहे. अभ्यास महत्त्वाचा आहे. कर्म याचा अर्थ उपासना करणं, अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला एक प्रकारचा नियमितपणा पाहिजे. आज केलं आणि मग महिनाभर काहीच नाही असं नाही चालत. भगवंत सगळं बारकाईनं निरीक्षण करतो, सगळ्या गोष्टी नियमितपणा. का केलं नाही याचं रिझनसुद्धा जे योग्य असेल तर भगवंत माफ करेल, पण आम्ही आळसालीच करत बसलो होतो तो मग असं कसं चालेल. त्यामुळे नियमितपणा पण पाहिजे. नियमितपणाने आम्ही कर्म भक्ती उपासना केलं तर जो ज्ञानमार्ग आहे तो आम्हाला कळेल. सर्वानुभूती भगवंत म्हणजे काय आहे, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत असं जे म्हटलं आहे ते त्याचा अर्थ नेमका काय आहे तो आपल्याला कळेल असं म्हणतात. म्हणजे एकदा ही दृष्टी प्राप्त झाली, भक्ती उपासना सत्कर्म यांनी ही दृष्टी प्राप्त झाली की मग विभूती म्हणजे काय आहे ते कळायला वेळ लागला. आणि विभूती वेगळ्या कळण्याची गरजच नाही. हे असं सगळं कळणं म्हणजेच सर्वत्र भगवंत आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हे आपोआपच कळणार आहे. हे कळलं म्हणजे सगळीकडे भगवंत आहे कळलंच आहे ना. पण आपल्याला काय होतं, आपल्या सर्वभूत मात्रातला भगवंत स्वीकारायला कठीण जातो. चांगल्यातलं चांगलं आपल्याला कळतं, पण वाईट माणसाला पण भगवंतच म्हणायचो, शत्रूला पण भगवंतच म्हणायचं, दुष्ट माणसाला भगवंत म्हणायचं, हे कसं शक्य आहे. ते नाही आपल्याला जमत. आपला परका हे आपल्याला कळतं, चांगलं वाईट स्वच्छ अस्वच्छ असं सगळं कळतं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. कोणी दुष्टपणाने वागताय, कोणी प्रेमळपणे वागताय, तेही आपल्याला सगळं कळतं. आणि मग आपल्याला हे सगळं एकच आहे हे कसं समजावं. ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला कळतात आणि यातलं चांगलं वाईट हे करता करता त्या वाईटात पण भगवंत हे नाही बाबा आम्हाला कळलं. स्वाभाविकच आहे ना. आता हे जे काही आहे म्हणून आपल्याला विभूती योग कळायला पाहिजे. सगळं जे जे आपण पाहतो आहोत त्यातलं जे चांगलं आहे ते भगवंताचं आहे. भगवंत म्हणतो मी सगळीकडे आहे. मग आम्हाला जड जातं की चांगल्यात तू आहेस आम्हाला कळतं रे, पण वाईटात पण तू आहेस हे नाही बाबा आम्हाला झेपत असं आम्ही म्हणतो. आणि तो म्हणतो मी सगळीकडे बरे. म्हणून मग तो काय सांगतो की प्रतिकात्मक मी चांगल्या गोष्टीत आहे. नाही अशातला भाग नाही, मी सगळीकडे मी आहे, पण तुम्ही मला चांगल्यात पाहताय ना, काही हरकत नाही. त्या प्रतिकात्मक दृष्टीनं चांगल्या ठिकाणी मला पहा. म्हणजे असं आहे की सगळ्या वृक्षांमध्ये भगवंत. आपण उदाहरणार्थ दाखल घेऊया. सगळी झाडं म्हणजे भगवंत आहे. पण सगळी झाडं म्हणजे भगवंत आहे तर तुळस पण लावावं, कॅक्टस पण लावावं. पण तुळशीला रोज पाणी घालताना तिथे जे तो भाव असतो तो कॅक्टसमध्ये नाही आहे, म्हणून लावू नये का तर लावावं. त्याच्यात एक सौंदर्य आहे. त्यामुळे कॅक्टस पण लावावं, तुळस पण लावावी. पण तुळशीला पाणी घालताना भाव अंतःकरण आपण जो अर्जुनाने प्रश्न विचारला की कोणत्या भावाने मी तुला पाहू, मग आपल्या लक्षात येईल की अरे असे किती सगळ्या वृक्षांना आहे की नाही अगदी काटे असणारी झाडं आहेत. त्या काट्यांकडे बघितल्यावर आपण वापरायचं, पण विभूती हो आहे. त्याचा जेव्हा आम्ही वेगळ्या पद्धतीने उपयोग करतो, अगदी छानपैकी चैत्रातल्या हळदीकुंकाची गौर मांडली आहे आणि असं काटेरी झुडपं आणि मग त्या काटेरी ह्याच्यात काट्यांमध्ये चुरमुऱ्याचे दाणे लावले आणि छानपैकी एक असं छान डेकोरेटिव्ह हे तयार केलं झालं की त्याच्यात पण आम्हाला भगवंत दिसला. किंवा एखादा आंब्याचं कलम लावला आहे आणि त्या कलमाची सुरक्षितता हवी म्हणून भोवताली काटेरीच आपल्याला कुंपण घालावं लागतं ना, मग त्या काटेरी झुडपाचा वापर केला. सगळ्यामध्ये तो भगवंत आहे. अगदी त्याच्यामध्ये जे वाईट गोष्टी आहेत त्याचं पण मी कसं चांगल्यात रूपांतर करतो हे भगवंताने आम्हाला विभूती योगाने शिकवलं. तर कॅक्टस लावू नये असं नाही की लावावं, त्याचं सौंदर्य वेगळं. पण हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीनं भगवंत कशामध्ये आहे तर तुळशीमध्ये आहे, मग तुळस लावावी.
अशा पद्धतीने विचार केला तर भगवंत सगळीकडे कसं आहे ते आपल्याला कळेल. हे झालं सगळीकडे भगवंत पाहणं, झाडाचं उदाहरण म्हणून. असं आहे प्रत्येक ठिकाणी आपण लावायचं. रांगणारा नातवंड पाहिलं की भगवंत पाहिल्यासारखं वाटलं पाहिजे. तो कृष्णच दूर 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 धावत येतो आहे आपल्याकडे असा भाव आला पाहिजे की झालं. मग आपल्या त्या नातवंडावर रागवणारच नाही आपल्याला, रागच येणार नाही आपल्याला. किती त्रास दिला, किती काम पडलं. म्हणजे तक्रार गोंधळकर महाराजांकडे एक आजीने तक्रार केली की अहो आम्हाला ना काकडरतीला यायचं असतं पण काय करणार, घरात नातवंड आहेत ना, जमतच नाही. महाराज म्हणाले कशाला पाहिजे मंदिरात काकड आरती यायला, त्या बाळकृष्णाचं करा ना, त्यालाच अंघोळ घाला, त्यालाच सगळं करा की झाली की काकड आरती तुमची. इथे येऊन तरी तुम्ही काय त्या भगवंताचंच करणार आता काकड आरती. म्हणजे आता हा जो काही भाव आहे ना, हे जे काही चिंतन आहे ना, ते केलं की मग वाईट वाटायचा प्रश्नच नाही. मला काकड आरती जाता येत नाही याचं दुःखच होणार नाही ना, की घरातल्या नातवंडाचं करण्यामध्ये तोच आनंद मला घेता येतोय. अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. सगळीकडे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं स्मरण. आपण प्रवासात बघतो कितीतरी खेडूतला असं गाडीत बसले आणि कुठेतरी रस्त्यात जरी एखादं मंदिर दूरच हात जोडतात. आता ते काय आहे, ते कसलं देऊळ आहे, काय आहे हे सुद्धा खरं म्हणजे पत्ता नसतो, प्रवासात असतात. पण अंतःकरणात जो भाव आहे तो अशा पद्धतीने व्यक्त होतो आपल्या. अगदी आजही आपण बघतो आपल्या मुंबईमधल्या लोकलमध्ये मुंब्रा आलं की खाडीमध्ये नारळ टाकतात कितीतरी बायका, किंवा त्या मुंब्र्याच्या देवीला दुरूनच नमस्कार करतात. इतकं कशाला, लोकलमध्ये लाईट लागले की लोक नमस्कार करतात. हे काय आहे, तर हे सगळं भगवंत पाहणं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत पाहण्याची आपोआप आपल्याला सवय लागलेली असते, फक्त त्याचा विचार आपण करत नाही. तो या आजल्याच्या प्रश्नाने आपण विचार करायला सुरुवात केली असं त्याचा अर्थ आहे. आपण कुठेही तीर्थस्थानी गेलो तिथं त्या नर्मदेच्या काठी बसलं तिथे जरा की आपण दगड शोधतो आणि काहीतरी असं शिवलिंगाचं हे मिळालं की आपण ते घरी घेऊन जातो. नर्मदेच्या काठनं आणलं आहे म्हणजे त्या दगडाला लगेच महत्त्व प्राप्त झालं, कारण नर्मदेच्या काठून आणलं. तांबडा एखादा दगड मिळाला, ओबडधोबडच असतो पण लाल रंगाचा आहे की लगेच त्याला गणपतीसारखं आम्हाला लगेच वाटतं की तो लगेच गणपती म्हणतो. त्या गंडकी नदीमध्ये म्हणे शाळीग्राम मिळतात. त्या गंडकी नदीच्या काठी गेलं की एक असं छान गुळगुळ दगड मिळाला की आम्हाला असं वाटतं की आम्हाला विष्णूचं रूप असणारा शाळीग्राम मिळाला. म्हणजे सगळ्याच दगडांमध्ये भगवंत आहे, तर सगळ्या दगडामध्ये भगवंत आहे तो कळणं आपोआप कळ. शेंदूर भासला की आम्हाला लगेच कळतं की अरे हा इथे देव. खरं तर असं आहे की सगळीकडेच कुठल्याही याचं पाहिलं ते आपल्याला दिसलं पाहिजे. सगळीकडे भगवंत आहे. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आहे किंवा आपण काय 3.5 पीठं, कोल्हापूरला आंबेजोगाईला असं गेलो की आपल्याला वाटतं की देवीच्या दर्शनाला गेलो. सगळीकडे गावागावातून देवीची देवळं आहे. तिथे गेलं की 3.5 पेळ दर्शन, घरात कार्य झालं किंवा आपल्याला आपल्या कुलदेवतेकडे त्या कुलदेवीच्या स्मरणाला जायला पाहिजे. हा एक भाव आहे. पण पाहिलं तर आपल्याला सगळीकडे भगवंत आहे असं दिसेल. प्रत्येक अक्षर हे तर सगळं जाऊ दे, स्थान काळ ह्याचा विचार केलाच आपण. प्रत्येक अक्षरात भगवंत आहे. आता प्रत्येक अक्षरात भगवंत आहे पण म्हणून राम राम हाच जप करायचा किंवा शिव शिव कृष्ण कृष्ण हाच जप करायचा. भगवंताचं नाम घेणं हाच जप आहे. अक्षर, प्रत्येक अक्षर आता येणारे पुढे त्या ह्या अक्षरामध्ये मी आहे असं भगवंत प्रत्येक अक्षरात मी आहे. पण प्रत्येक अक्षरात मी आहे मग वाटेल तो शब्द जप म्हणून नाही करता येणार. जपासाठी आपल्याला राम राम कृष्ण कृष्ण शिव शिव देवीचं जे काय आपण जपासाठी कोणी आपल्याला नाम दिलं असेल तेच आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण वर्णन करतो अकार उकार मकार यांचा होतो ओंकार आणि ओंकारामध्ये गजाननाचे सुंदर दर्शन, तो अ उ म ह्याच्यामध्ये गणेशाचं दर्शन, हे सगळं अक्षरांनीच आहे. अक्षरामध्येच भगवंत भरलेला आहे. ही फक्त दृष्टी येणं महत्त्वाचं. याचा अर्थ म्हणायचं राम रामच. त्या राममध्ये अ आहे, कृष्णामध्ये अ आहे आणि मीच भगवंत म्हणतो की मीच त्याच्यामध्ये आहे. पण जप करण्यासाठी हेच शब्द आपल्याला लागतात. ह्या असं आहे की त्या शब्दांनी अनेक मंडळींनी जप करून तो शब्द जणू काही सिद्ध केलेला आहे. त्याच्यावर काही मंत्रांनी त्याचं सिद्धपण आलेलं आहे. त्यामुळे वरदानंद भारतीने गमतीनं या श्लोकाचं निरूपणात असं म्हटलं आहे की म्हणून कोणी गाढो 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 असा नाही की जप करत, राम राम असाच जप करतात. अक्षरं तशीच असतील पण तसं नाही चालणार. तसं आहे की अक्षराला मकार असलो, बरोबर आहे, येणार आहे आपल्याला पुढे, पण अक्षरामध्ये अ जरी असला म्हणजे मीच असलो तरी अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दातून जो अर्थ आपल्याला मिळतो त्या अर्थाचा पण विचार करायला पाहिजे. म्हणून भगवंत सांगतो की सगळीकडे मी आहे पण तरीसुद्धा
माझा उच्चार करताना राम राम अशाच जपाने करायला पाहिजे. काही विभूती अशा असतात की त्या सगळ्या जाणल्या की आपल्याला भगवंत जाणल्यासारखं वाटेल. सगळं जे काही विश्व आहे ते आपल्याला जाणल्यासारखं होईल. म्हणून तो जो नमुना दाखल आपल्याला विभूती देणार आहे त्या कळल्या की झालं असा त्याचा अर्थ. आणि भगवंतांनी आता सांगायला सुरुवात केली. पहिली विभूती सांगताय. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता अहमादिश्च मध्यंच भूतानामंतैवच. 20व्या श्लोकामध्ये पहिली विभूती सांगितली. खरं म्हणजे पहिली विभूती सांगताना सुरुवातच अशी केली की सर्वोच्च म्हणजे आध्यात्मिक विभूतीच पहिली सांगून टाकली. थोडं सोपं सोपं सांगायचं ना. खरं म्हणजे असं असतं की एक चांगला शिक्षक कोणाला म्हणायचं तर सोप्या सोप्या गोष्टीकडून अवघड गोष्टीकडे जातो. इथे भगवंतांनी जरा उलटंच केलं. याचं कारण पण आहे अर्जुनासारखा शिष्य समोर आहे त्यामुळे त्याला सांगून चालेल. ते पहिलंच असं सांगून टाकलं की सगळ्या जीवांमधला जो आत्मा आहे ना तो मी आहे. अशी पहिलीच विभूती. अहमात्मा गुडाकेश. आणि इथे अर्जुनाला गुडाकेश असा शब्द वापरला. गुडाकायचा अर्थ निद्रा, झोप. आणि गुडाकेश म्हणजे ज्यांनी निद्रेवरती प्रभुत्व मिळवलेलं आहे. म्हणजे पाहिजे तेव्हा पाहिजे तितकाच वेळ झोप पुरते त्याला गुडाकेश म्हणायचं. झोपेचा ईश्वर ज्यांनी झोपेवरती प्रभुत्व मिळालेलं आहे म्हणून अर्जुनाला थोडी झोप पुरायची. पाहिजे तेव्हा पाहिजे तितकाच वेळ लगेच जाग यायची. आणि ती जी जाग यायची ती पुन्हा सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या यांनी उत्साहाने यायची. असं नाही आम्ही 8-8 तास झोपून उठतो पण उठल्यानंतर आम्ही अजून थोडा वेळ असावलेलेच असतो. तसं सगळं काही नव्हतं अर्जुनाचं. आणि अर्जुनासारखी अनेक जणांची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. आपले सगळ्यांचे लाडके पंतप्रधान हे सुद्धा 4च तास झोपतात. आणि इतकंच नाही तर ते 4 तासाची सुद्धा कमी करावी झोप असा त्यांचा प्रयत्न आहे. आणि असा प्रयत्नाने ते कमीत कमी 20-20 तास काम करायचं. गेली 10 वर्ष रविवार पण नाही आहे. विमानातल्या प्रवासामध्ये ती अशी थोडीशी झोप घेतली की ते पुन्हा ताजेतवाने होत आहेत, पुन्हा ते कामाला लागतात. अशी जी आहे ह्याला गुडाकेश म्हणतात. त्या नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण देतात. तो असं करायचा की वेळ मिळेल त्या 15-20 मिनटं झोपायचा की पुन्हा तो ताजा तवा राहून कामाला लागायचा. किंवा पहिल्या बाजीरावाचं उदाहरण देतात. तो तर घोड्यावरती बसलेल्या अवस्थेत म्हणजे घोडा धावतोय त्या ह्याच्यातसुद्धा तो झोप घ्यायचा तेवढी त्याला पुरायची. म्हणजे ह्याला गुडाकेश म्हणायचं. आणि अर्जुनाला ते नेमकं हेच विशेषण वापरलं भगवंताने की अर्जुना तू झोपेवरती निद्रेवरती प्रभुत्व मिळवलेलं आहेस. आणि आपल्या मुंबईत असताना मुंबईतले लोकलनी रोज प्रवास करणारे असतात ना त्यांची मोठी आपल्याला गंमत वाटते. खरोखर ते ठाण्याला बसले ना तर त्यांना ज्या स्थानकावर उतरायचं आहे तिथे बरोबर त्यांना जाग येते. गुडाकेशच आहेत त्या अलीकडे की बरोबर तेवढ्या वेळाने बरोबर त्याला जाग येते. काही त्याला कोणी उठवावं लागत नाही काही किंवा पुढल्या स्टेशनला गेले असं घडत नाही. तेवढ्या वेळाने बरोबर ते त्यांच्या स्थानकावर उठतात आणि जाग येते. गमतीचा भाग जाऊ दे. उभ्या उभ्या सुद्धा झोपणारी मंडळी असतातच. मुद्दा काय तर असं निद्रेवरती प्रभुत्व. आता निद्रा शब्दाचा अर्थ आपण वेगळ्या पद्धतीने बघूया. आपण जी आत्तापर्यंत झोप अशा विचाराने म्हणतोय तसं नाही आहे. तर झोप न म्हणता आपण या निद्रेच्या ठिकाणी आता अज्ञान असा शब्द वापरू आणि मग लगेच आपला ही सगळी उदाहरणं बदलून जातील. अज्ञान नाहीचं करणारा निद्रा गुडाकेश आहे. तर अज्ञानावर प्रभुत्व मिळणारा अर्जुन तू आहेस की सगळ्या प्रकारचं अज्ञान तू सहज दूर करू शकतोस. अशा प्रकारची शक्ती अशा प्रकारची बुद्धीची शक्ती तुझ्याजवळ आहे असं भगवंताला म्हणायचं आहे. आणि म्हणून त्यांनी गुडाकेश असा शब्द वापरला आहे. अगदी स्वरूपाचं जे काही स्वरूपासंबंधीचं तुझं जे काही आता अज्ञान आहे म्हणून तू विचारतोयस की मी तुला कसं पाहू कुठं कुठे पाहू तर ते सुद्धा अज्ञान दूर होणं हे तुला शक्य आहे. निद्रेवरती विजय मिळवलायस म्हणजे अज्ञानावर विजय मिळवलायस. अज्ञान कुठलं तर स्वरूपासंबंधीचं अज्ञान ते पण तुझं दूर झालेलं आहे असं भगवंताला सांगायचं आहे. सगळ्यांच्या अंतर्यामी भगवंत आहे त्याचं दर्शन सहजपणानं होणं म्हणजेच त्या निद्रेतून बाहेर पडणं. अज्ञानातून बाहेर पडणं याचा अर्थ ज्ञान होणं असा त्याचा अर्थ. आणि त्याचं ही गोष्ट तुला सहज मिळेल असा तू ज्ञानी झालेला आहेस. असा तू ज्ञानी असणार आहेस. तर तुला वेगळं काय सांगायचं आहे तर तुला त्याला सांगतायत की तू असा ज्ञानी आहेस ना तर लक्षात घे अहम आत्मा. कसा आत्मा तर सगळे जे काही जीव आहेत त्या सगळ्या जीवांचा आत्मा म्हणजे मी आहे. आपण असं लक्षात घेऊया की आपण आपल्यापुरता विचार करूया की आपण जिवंत आहोत याचं लक्षण काय. आपल्याला मी बोलते आहे म्हणून मी जिवंत आहे का मी दिसते आहे मी बघते आहे असं नाही. तर माझ्या
आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य अजून आहे, तोपर्यंत मी जिवंत आहे. मी नाही आहे, आता मी नाही आहे म्हणजे सगळे अवयव तर ते जागावर असणारच आहेत, पण ज्याला डेड बॉडी म्हणतो त्याच्यात अर्थ काय, तर त्याच्यातलं चैतन्य नाहीसं झालेलं आहे, त्याला आत्मा. तो जो काही आहे तो मी आहे असं भगवंतांनी पहिलंच सांगून टाकलं. अहम आत्मा गुडाकेश. अर्जुना, तुझं अज्ञान दूर होणारा तू आहेस. तुला हे ज्ञान झालं पाहिजे की सगळीकडे असणारा जो आत्मा आहे तो म्हणजे मी आहे. विश्वातल्या सगळ्या वस्तूंमध्ये आपण आत्ता सजीवांचा विचार केला, पण खरं तर निर्जीव गोष्टींमधल्या सुद्धा आत्मतत्व म्हणजे मी आहे असं. वस्तू असू दे, व्यक्ती असू दे, देश असू दे, स्थळ असू दे, जागा असू दे, डोंगर, दर्या, झाडं, पानं, फुलं, सगळीकडे जो आत्मा आहे तो मी आहे. अहो, आपण झाडाच्या मुळाशी पाणी घालतो आणि मग हिरवीगार अशी पानं लगेच टवटवीत आपल्याला दिसतात. याचा अर्थ काय आहे, ते पाणी त्याला पोचलं की लगेच त्यांना टवटवीतपणा येतो. ते जे काही त्यांचं टवटवीतपण येण्यासाठीची आत असणारी शक्ती ते आत्मतत्वच आहे. त्यामुळे सगळीकडे मीच आहे, ते आत्मरूपानं मी आहे अशी माझी विभूती तू जाण. सगळीकडे मी आहे म्हणजे जगत, ईश्वर या ज्या ज्या अधिष्ठानावर आधारित आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे. म्हणजे खरं तर एकच गोष्ट सांगितली की सर्वांमध्ये मी आहे, सगळीकडे मी ठासून भरलेलं आहे. वेगळ्या शब्दात सांगितलं की सगळ्यांच्यामधलं जे आत्मतत्व आहे ते मी आहे. अगदी आपल्याला निर्जीव नाहीच खरं म्हणजे म्हणायचं, पण निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आता निरनिराळ्या यंत्रांच्या सहाय्याने बघू शकतो की एखाद्या झाड तोडलं, अगदी खोडापासून फांदी अलग झाली तरी त्या खोडाच्या ठिकाणी काही यंत्राच्या सहाय्यानं असं दिसतं की ती हलचल मचलेली असते. म्हणजे तिथेसुद्धा काही अशी चैतन्य आहे, काही असं आत्मतत्व आहे. जसं आपण आपल्याला माहिती असतं, उदाहरण म्हणजे लाजाळूचं नेहमी घेतो की लाजाळूच्या झाडाला हात लावला की लगेच ती पानं मिटून घेतात आणि मग म्हणतो की अरे आपल्या स्पर्शाने त्याला कळतं आणि त्यांनी ते हे करून घेतात. तर तेच असं आहे, तसं अनंत वनस्पतींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. त्या सगळ्या गोष्टींमधलं हे जे काही ही जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे भगवंत म्हणतो मीच आहे. असं भगवंतानी निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये असणारी जी चैतन्य शक्ती ते म्हणजे माझंच स्वरूप आहे असं भगवंतानी याच्यात सांगून टाकलं. आता सगळे प्राणी, पंचमहाभूत, पृथ्वी, अग्नी, तेज, वायू या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या जडचेतन गोष्टी, अगदी आपण खुर्ची, स्टेबल, लाकूड, घरातल्या सगळ्या चीजवस्तू असं सगळं म्हणून, या सगळ्या केवळ वेगवेगळी नावं आहेत की ते जरी वेगळे आहे ते सगळ्यांमध्ये असणारं परमात्म तत्व जे आहे ते तत्व म्हणजे भगवंत तुम्ही. आपण नेहमी उदाहरण घेतो आणि ते उदाहरण एक पुरेसं असतं. वस्तूला ती निर्जीव आहे बिचारी, त्या वस्तूला पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. आणि नमस्कार पण म्हणजे एखाद्या घरातला आता हल्ली मुलं खूप हुशार झाली, मुलं आपल्याला विचारू शकते त्याला कशाला नमस्कार करतो, काय आपल्याला थँक्स मिळणार आहे, त्याला कशाला सॉरी म्हणायचं, बरोबर आहे. पण त्यातही परमेश्वर आहे असा जो एक संस्कार आपल्यावर लहानपणापासून झालेला आहे की काय तो चमच्याला पाय लागला आणि चुकून चमचा लांब पडाला आणि आपण त्याला परत उचलला, धुवून जागेवर ठेवला आणि मनातल्या मनात आपल्या असं वाटलं की अरे आपला पाय लागला, तर ते जे काही पाय लागला म्हणून करणं आहे, तो जो काही नमस्कार करणं आहे, कृतज्ञता व्यक्त करणं आहे, त्या सगळ्याला काय आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे हे तत्व आपण जाणलं आहे. सगळं बोलावं नाही लागत, संस्काराने कळत आपण करतोच सगळ्या गोष्टी, पण ते करताना ईश्वर सगळ्यांमध्ये आहे हे जर कळलं की तो भगवंताच्या म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर काय भगवंत, मी कसं करू किंवा कशा भावाने तुझ्याकडे बघू, तर या भावाने पहा. मग त्याला निर्जीव वस्तूमध्ये पाहायचं नाही आहे, तर त्याला परमात्म तत्वाने पाहायचं आहे, त्यात पण परमात्म तत्व आहे. भगवंत म्हणतो आणखीन एकाने असं म्हटलं की सगळ्या श्लोक पाहिला तर काय, सर्वभूताशय स्थित आत्मा अहम, ते सांगितलं की सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते मी आहे. आणि भूतानाम आदिच मध्यमच अंतःच अहम, आणि हे सगळ्या भूतप्राणी मात्र जे आहेत त्याचा आदी, मध्य आणि अंत पण मीच आहे. आता म्हणजे काय, भूतांचा आदी, मध्य, अंत मी आहे याचा अर्थ काय असा प्रश्न आपल्याला पडेल. तर याचा अर्थ असा आहे की संबंध कुठल्याही वस्तूचा सुरुवात, मध्य म्हणजे निर्माता तो आहे ना, त्यामुळे निर्माण वस्तू करायची, काही काळ ती टिकायची आणि मग काही काळाने तिचं अस्तित्व संपणार, हे सगळं म्हणजे मीच आहे. पण माऊलीने हे सगळं समजून देण्यासाठी ना आपल्याला छान छान दाखले दिले, त्या दाखल्यांच्या सहाय्याने आपल्याला कळतं. खरं म्हणजे आपल्याला असं पण कळतं की एखादी वस्तू भगवंताने निर्माण केली,
की आता ही वस्तू भगवंतानी निर्माण केली, ही काही काळ आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणजे निर्मिती भगवंतानी केली, काही काळ ती आपल्याला मदत होणार आहे, उपयोगी पडणार आहे. काही वेळा काही वर्षांनी म्हणूया, किती जरी टिकाऊ घेतली, किती जरी किमती घेतली, तरी तिला मर्यादित आयुष्य आहे. त्या काही काळाने तिचं काम ती संपवणार आहे, ती बिघडणार आहे, मग आपल्याला ती टाकून द्यावी लागणार आहे, नाश होणार आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सगळं मीच करतो, कारण मीच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे आदी, मध्य आणि अंत हे पण मीच आहे असं भगवंतांनी सांगितलं. ते सहज आपल्याला कळेल, निर्जीव वस्तूतून कळेल, सजीव वस्तूतून कळेल. माऊलीने आपल्याला 2-3 उदाहरणं छान दिलेत. माऊली म्हणतात, समुद्रामध्ये निर्माण होणारी लाट. आता ही लाट कशी आहे, तर तो फक्त आकार वेगळा आहे, पण पाणीच आहे. समुद्रात पण पाणी आहे, ती येणारी लाट पण पाणीच आहे, ती फक्त जिरून जाते, ती पण पाणीच आहे. आकार वेगळा, नाव वेगळं, दिसायला काही वेगळं आहे, परंतु पाणी हे एकच तत्व आहे. तसं आहे की अनंत वस्तू सभोवताली दिसतील, पण त्या सगळ्याचा निर्मिती मीच केली आहे. स्थिती काही काळ टिकणार आहे, ते पण माझंच आहे, अंत पण मीच करणार आहे. आणखीन भगवंत माऊली एक उदाहरण देतात सोन्याचं, की सोनं आहे, समजा आपली चीप आहे किंवा काय आता बिस्किट आहे, तर ते सोनंच आपण म्हणतो. त्याच्यापासून आपण दागिना केला तरी तो सोन्याचाच आहे. त्याचं रूप बदललं, त्याचं नाव बदललं, त्याचा आकार काही बदलला आणि तो मोडून आपल्याला आता नवीन डिझाईनचं काहीतरी करावं लागतं, मोडलं तरी ते सोनंच आहे. त्यामुळे आधी पण तेच, मध्य पण तेच, अंत पण तेच. तसंच आहे की मीच आहे, मीच त्याला वेगळं रूप देतो, काही काळ टिकतो, काही वेळा नाश होतो, पुन्हा मीच काहीतरी. अशा पद्धतीनं भगवंत म्हणतो, सगळीकडे आत बाहेर मीच आहे. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. सगळीकडे सबाह्य आत बाहेर जिकडे तिकडे मीच भरलेला आहे. अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. तो हरीच जिकडे तिकडे आहे असं सहज आपण कितीतरी आरत्यांमधून, गाण्यांमधून म्हणतो, ते काय. आता अर्जुनाचा प्रश्न हाच आहे की भगवंत तुम्हाला कुठे शोधायचं. तर आपण निर्दया पद्धतीनं कसं शोधायचं ते पाहिलं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे, पहिलं स्थान सांगितलं, आपल्या आतच पाहायचं, अंतःकरणात, हृदयात. मीच आत्मा आहे ना, त्यामुळे आत पहा. सगळे इंद्रिय आत डोकावायला जाऊ देत, सगळ्या इंद्रियांना आत घे, म्हणजे माझं दर्शन होईल. मी आत आहेच, सगळ्याच्या आतमध्ये मी आहे. बरं, कोणत्या भावानं चिंतन करू, तुला ओळखू कसं हे झालं, आणि तुझं चिंतन करायचं कोणत्या भावाने करू, तर आत्मभावाने चिंतन कर. मी आणि तू वेगळे नाहीच आहोत असा आत्मभाव मनात ठेव आणि या आत्मभावानं चिंतन कर, आत्मरूपाने चिंतन कर. तू आतच भरलेला आहेस, देह मंदिर आणि आतमध्ये तूच आहेस ना, तर त्या भावानं चिंतन कर. सतत मी तू माझ्यात आहेतच अशा भावाने चिंतन केलंस, स्वतःमध्ये भगवंताला पाहिलंस, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. बाकी काहीच करायची आवश्यकता नाही. हे सांगण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या विभूती आपल्याला सांगणार आहे. आज फक्त सुरुवातच झालेली आहे. आपल्याला अनेक विभूतींचा या अध्यायात अभ्यास करायचा आहे. पण पहिलीच विभूती म्हटलं तसं अर्जुनासारखा शिष्य मिळाल्यामुळे भगवंतानी एकदम पहिलीच उडी मारली अशी की मी सगळीकडे आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. अंतःकरणात मी आहे, त्या अंतःकरणातल्या मीला प्रेमभावाने शोधा. कसं शोधू ते पण सांगितलं, कुठे शोधू ते पण सांगितलं, पत्ता पण सांगितला, जायचा मार्ग पण सांगितला. आणि तो इतका सोपा आहे की ठाईचं करून बसा एकचित्त. आता अशा एकचित्तानं आपण भगवंताची उपासना करू, त्याला आठवू आणि मग त्याच्या विभूतींसाठी तयार होऊ. धन्यवाद.